येतात सगळी ती. परंतु याच बाजूने जर आपण विचार केला तर फाली ही जे काही व्यासपीठ आहे हे गेल्या 10 ते 12 वर्षापासून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी, शेतीमधले नवीन इनोव्हेशन करता यावे यासाठी फाली या संकल्पनेचा त्यांनी प्रसार आणि प्रचार करणं सुरू केलेलं आहे. आजच्या या संवाद आणि पत्रकार परिषदेनिमित्त आलेल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. एकीकडे आपण म्हणतो की शेती ही बेभरवशाची आहे, शेतीचं उत्पन्न मिळत नाही आणि भविष्य शेतीला किती आहे. म्हणजे जी भारताची आज शेती आहे त्याचे पुढे जाऊन कोण व्यक्ती त्याला लीड करणार. आज आपण जेव्हा लीडरचं म्हणतो आपल्याला पॉलिटिकल लीडर्सच लक्षात येतात. म्हणजे काही शेतकरी चांगले काम करतात, त्यांना कृषी भूषण वगैरे मिळालं तर तेवढं आपण फॉलो करतो मीडियामध्ये किंवा सोसायटीमध्ये. पण ऑर्डिनरी शेतकरी असतो त्याने जर काही अचिव्हमेंट केली असेल तर ती आपण काही लक्षात ती जास्त येत नाही. आणि एक ती तशी शोकांतिकाच आहे, कारण की शेतकरी जेवढं चांगलं काम करतात त्याच्यामुळे आपलं सर्वांचं जीवन चालतं, रेस्ट ऑफ द इंडियाचं जीवन चालतं. एक सॉफ्टवेअर इंजिनियरही आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचं काही काम करू शकणार नाही जर त्याला 2 वेळा ठीक कमी भावात जेवायला जर मिळालं नाही तर ते सर्व काम चांगलं काम शेतकरी करतात. पण ते जे चांगलं काम करतात ते म्हणजे एक पिढ्यानुपिढ्या जे काम चालू आहे त्याच्यावरतीच फोकस असतो. आपण सर्व इथलेच लोकल पत्रकार आहात आणि जळगाव जिल्हा एक ग्रामीण प्रधान जिल्हा असल्यामुळे तुम्हाला त्याची कल्पना आहेच. तर हा जो आपण प्रोग्राम चालवतोय हा भारत देशामध्ये एक फार असा युनिक प्रोग्राम, असं कोणीही असा प्रोग्राम करत नाही. गव्हर्नमेंटचे बरेचसे प्रोग्राम असतात, कॉर्पोरेटचे सीएसआरचे प्रोग्राम असतात, हे सर्व नेहमीच असतं. पण हा जो प्रोग्राम आहे की जी शेतकऱ्यांची मुलं आणि मुली आहेत त्यांना 8वी आणि 9वी मध्ये म्हणजे साधारणतः 13-14 वर्षाच्या वयामध्ये शेती ही कशी बिझनेस म्हणून तुम्ही करू शकता किंवा शेती करणे हा कसा अट्रॅक्टिव्ह ऑप्शन आहे असं त्यांना समजावून देणे. आणि नुसतं समजावून देणे नाही की भाषण दिलं, त्यांना प्रॅक्टिकल दाखवणे आणि त्यांना ते मदत करणे की ते कसं आयुष्यात शेती करून एक प्रॉस्परस डिग्निफाईड आयुष्य जगू शकतात त्याच्याबद्दल त्यांना एक संवेदनशील बनवणे आणि त्यांच्या मनात एक अशी महत्वाकांक्षा निर्माण करून देणे. या 2 ऑब्जेक्ट घेऊन आपण हा प्रोग्राम चालवतोय. मला आपल्याला सांगायला असा आनंद वाटतो की आतापर्यंत जवळजवळ गेल्या 10 वर्षात एक 40,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर 40,000 विद्यार्थी मोस्टली आपण महाराष्ट्रातच केले, पण 2-3 वर्षापासून आपण गुजरातमध्ये काम सुरू केलं, यावर्षी मध्य प्रदेशमध्ये काम सुरू केलं. त्याच्यामुळे आपला आवाका थोडाफार वाढतोय जॉग्राफिकली. तर जवळजवळ यावर्षी आपण 175 शाळांमध्ये हा प्रोग्राम राबवला. त्यातल्या 26 गुजरातमध्ये होत्या, 141 महाराष्ट्रात होत्या आणि 8 शाळा एमपी मध्ये होत्या. ह्याच्यात जे यावर्षी आपले स्टुडंट कव्हर झाले, जवळजवळ यावर्षी आपण 15,000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना याचा लाभ मिळाला. त्या 15,000 पैकी बरेचसे जवळजवळ 11,000 महाराष्ट्राचे होते, जवळजवळ 2,000 गुजरातचे होते आणि बाकी एमपी वगैरे. आता नुसतं त्यांना 8वी आणि 9वीत हे शिक्षण देऊन पूर्ण काम होत नाही, तर म्हणून ह्याच्या पुढे त्यांना आपण आपल्या कंपनीमध्ये इंटर्नशिपही देतोय. तर यावर्षी जवळजवळ 60 विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळाली. 30 जेन इरिगेशनमध्ये, गोदरेज, युनायटेड हॉस्पिटल अशा कंपन्यांमध्ये म्हणून 60 विद्यार्थ्यांना कंपनीत इंटर्नशिप मिळाली. त्यांना त्याचं ऍक्च्युअली कसं करतात रिअल लाईफमध्ये ते त्यांना कळलं. यावर्षी आपण एक अजून नवीन गोष्ट केली आहे. आपल्याला कल्पना आहे की हे आपण नेहमी म्हणतो की रुरल आणि अर्बन मध्ये तफावत वाढत चाललेली आहे. जी मोठी मोठी शहरं आहेत तिथले जी यंग जनरेशन आहे, नेक्स्ट जनरेशन, त्यांना शेतीबद्दल काही कल्पनाच नाही. त्यांना जे रूट्स आहेत त्यांच्याशी काही रिलेशनशिप राहिलेलं नाही. तर आपण आता या वर्षीपासून फली ई म्हणून नवीन एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. तर त्याच्यात मुंबईच्या 2 शाळा, जयपूरची 1 शाळा
तिथल्या विद्यार्थ्यांनाही की हे ऍग्रिकल्चर म्हणजे काय, म्हणजे आता गाजर जमिनीच्या वरती येतं का खालती येतं, ह्या लेवल पासून आपण त्यांना इंट्रोडक्शन करतोय की ऍग्रिकल्चरचा अर्थ काय आणि फूड सिस्टम जी आहे त्याचा अर्थ काय. तर म्हणून फली म्हणून एक नवीन प्रोग्राम शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण आणला. जवळजवळ हे करण्यासाठी आता 15,000 आपण विद्यार्थ्यांना कव्हर केलं, तर त्याच्यात जवळजवळ 80 आपल्याकडे एज्युकेटर्स आहेत जे यांना शिकवतात या मुला मुलींना. हे जे 80 एज्युकेटर्स आहेत त्याचं जवळजवळ 70% MSc ऍग्री आहेत आणि जवळजवळ 30% BSc ऍग्री आहेत. तर आपल्याकडे अशी कमिटेड लोकही मिळालेली आहेत. आजकाल काय आहे की सर्वांना शहरातच नोकरी पाहिजे. खेड्यातल्या शाळांमध्ये जाऊन मुलांना मॉडर्न ऍग्रिकल्चर शिकवणं आणि त्याच्यासाठी तयारी ठेवणं, अशी कमिटेड जी एज्युकेटर्स आपण निर्माण करू शकलो, ती आपल्या फली ऑर्गनायझेशनची फार मोठी स्ट्रेंथ आहे. आणि आम्हाला त्याचा फायदा असा दिसतोय की ही जी मुलं आणि मुली ज्यांना हे एक्सपोजर मिळत आहे, ज्यांना एक हा ऍक्सेस मिळतोय नॉलेज बेस्ड आणि सायन्स बेस्ड, तर त्यांच्या मनात की आपण अजून काय जास्त करावं. तर ते आम्ही आता वर्षभर तुम्ही नॉलेज तर दिलं, क्लासेस घेतले, प्रॅक्टिकल दाखवलं, त्यांच्या व्हिजिट केल्या, म्हणजे कृषी विकास केंद्र असेल किंवा फॅक्टरीज असतील किंवा ऍग्रिकल्चर मंडी असेल, आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जातो. त्यांना रिअल लाईफ मध्ये काय होतं ते कळायला पाहिजे. ते केल्यानंतर आपण वर्षभरात ही मुलं आणि मुलींनी काय समजलं त्याच्यासाठी बिझनेस कॉम्पिटिशन्स ठेवतो किंवा बिझनेस प्लॅन बनवा. तुम्ही जर शेतकरी झाला तर काय कराल, किंवा तुम्ही शाळेतनं बाहेर आल्यावरती पुढे कुठे जाणार, किंवा नवीन धंदा किंवा बिझनेस जोडधंदा तुम्ही कराल का तुम्ही आई वडिलांच्या शेतीमध्ये पुढे काम कराल, असे प्रश्न आपण सर्व मुला मुलींना विचारतो आणि त्यांच्या कॉम्पिटिशन घेतो. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये जी मुलं आणि मुली प्रत्येक शाळेमध्ये जिंकतात त्या सर्वांना मग वर्षाच्या शेवटी ते जळगावला बोलवण्यात येतं. तर गेल्या 6 दिवसात आणि आजही आहेत मुलं, तर जवळजवळ 1200 विद्यार्थ्यांना आपण आता यावेळी कव्हर केलं जे इथे आलेले आहेत. आणि 3 सेशनमध्ये त्यांच्यामध्ये जे प्रत्येक शाळेतनं जे कॉम्पिटिशन जिंकून आले त्यांच्यामध्ये परत कॉम्पिटिशन घेऊन फायनल विनर आपण अनाऊन्स करणार. म्हणजे आता जो शेवटचा सेशन आहे त्याच्यातल्या विद्यार्थ्यांना आज दुपारी नंतर विनर त्यांचे फिक्स होऊन त्याच्यात त्यांना पारितोषिके वगैरे जाहीर करण्यात येतील. तर त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की सुरुवातीची जी वर्ष होती त्याच्यात बरीचशी मुलं किंवा मुली एक बेसिक काहीतरी फूड प्रोसेसिंग करणार किंवा काही असेल तर ड्राय करणार असं करायचे. पण यावेळी तर एका विद्यार्थ्याने रिमोट सेन्सिंग करून नासाचे सॅटेलाइट वगैरे वापरून कसं आपल्याला ऍग्रिकल्चर इम्प्रूव्ह करता येतील तोपर्यंतही काम केलं. म्हणजे ही एवढ्या जास्त लेवलची जी टेक्नॉलॉजीवर फोकस मुलांचा येतोय, आम्हालाही सरप्राईज झालाय की मुलं आता एवढा जास्त विचार करायला लागले. आणि त्या नुसता विचार नाही पण तो विचार रियालिटीमध्ये कसा कन्व्हर्ट करतील याच्याबद्दलही दे आर व्होकल. ते स्वतः बोलू इच्छितात, करू इच्छितात. आणि आपण जेव्हा जाऊन हे सर्वांची एक्सपेरिमेंट त्यांनी जे मांडलेले आहेत तिथे, त्यांनी जे काही मशीन बनवलेले आहे किंवा त्यांचे आयडियाज आहेत किंवा नवीन बिझनेस प्लॅन त्यांनी जे बनवलेले आहेत, ते बिझनेस प्लॅन बरेचसे तुम्हालाही आश्चर्यचकित करतील की जर त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली तर ते किती जास्त विचार करतात. प्रश्न देशामध्ये सध्या जो चाललेला आहे तो अनएम्प्लॉयमेंटचा आहे की रोजगार नाही. आणि आपण वाचतो किंवा ऐकतो किंवा पिऊनच्या पोस्टसाठी 5,000 अर्ज आले, 10,000 अर्ज आले आणि PhD वाल्याने पिऊन बनण्यासाठी ऍप्लिकेशन दिलं, असं बऱ्याच वेळा हेडलाईन्स येतात. त्याचा अर्थ 2 किंवा एज्युकेशनला व्हॅल्यू नाही किंवा रोजगार एवढा कमी आहे आणि एस्पेशली गव्हर्नमेंटची नोकरी असेल तर हजारो लोक त्याच्या मागे पडतात. तर फलीच्या मागे उद्देश असा की सर्व शेतकऱ्यांची एस्पेशली मुलं आणि मुली जी आहेत त्यांनी शेती बिझनेस म्हणून करावी आणि त्यांनी एंटरप्रिनर बनावं. रिस्क आहेच शेतीमध्ये, पण त्यांनी एंटरप्रिनर बनावं आणि तरच मग शेती पुढे चालेल. पण शेती पुढे चालायला त्यांच्या आई वडिलांनी जे केलं तेच त्यांना करण्याची गरज नाही. ते एक वेगळ्या तऱ्हेने ते करू शकतात.
चांगल्या तऱ्हेनेही करू शकतात आणि चांगला पैसाही कमवावा, नावही चांगलं करावं आणि आपली शेती एक हायर लेवलची क्वालिटीची शेती आपण करावी असं त्या मुलींमध्ये ते असं मनात जागृत व्हावं, याच्यासाठी हा फलीचा प्रोग्राम आहे. फाली ॲल्युमिनाय अँड ॲग्री एंटरप्रेनर म्हणून इथे मी आलेलो आहे. मी सध्या ऑर्गॅनिक फार्मिंग चा बिझनेस करतो. त्याच्यामध्ये मी व्हेजिटेबल्स वगैरे ग्रो करतो. आता मी ते माझ्या 100+ लोकांना मी तो व्हेजिटेबल्स आहेत तो घरी ते घरी पोच करतो. त्यातून मला आता 3 ते 4 वर्ष झाले हा बिझनेस मी चालू केला. मी 2018 साली फाली शिकत होतो. 2019 पासून हा मी बिझनेस चालू केला. आता खूप छान पद्धतीने यामध्ये ग्रो होत आहे आणि याचप्रमाणे मला मागच्या वर्षी फालीच्या थ्रू ओमनीवेअर कंपनीकडून 50,000चं फंडिंग झालं आणि त्यांचं खूप छान पद्धतीने असं मला त्यांनी मार्गदर्शन त्यांच्याकडून भेटलं. खरंच फाली खूपच ग्रेट आहे. खरंच फाली थँक्यू. मी आता 8वी व 9वी या 2 वर्षांमध्ये फाली या उपक्रमामध्ये सहभागी झालो. या उपक्रमामध्ये सहभागी होण्याच्या आधी माझा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा होता. मला वाटत होतं शेती म्हणजे काय, फक्त कष्ट करणे, पीक लावणे, मजुरी करणे. पण ज्यावेळेस मी फाली या उपक्रमामध्ये सहभागी झालो माझा दृष्टिकोन पूर्णतः बदलला. आमचे प्रॅक्टिस सेशन, थेअरी सेशन, प्रॅक्टिस सेशन मध्ये आम्ही जे काम केले, शेडनेटमध्ये केलेले काम आणि विविध ठिकाणी ज्या आम्ही भेटी दिल्या, जसे की कृषी विज्ञान केंद्र, एखादी ट्रॅक्टर शोरूम, बँकमध्ये ज्या आम्ही क्षेत्र भेटीला गेलो, इथून मला जे काही अनुभव भेटले यापासून मी पूर्णतः शेती करण्यासाठी प्रेरित झालेलो आहे. आणि काल जे आम्ही जे कंपनीचे लीडर होते त्यांच्याकडनं जे मला मार्गदर्शन भेटलं आणि यामुळे माझ्या मनामध्ये जो स्पार्क निर्माण झालाय तो मला एक ना एक दिवशी इंडियन ॲग्री एंटरप्रेनर बनवून दाखवेल. आणि थँक्यू फाली मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल.